कृष्णा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण
काळसारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्तहार विहार नेमेंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जुडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे
युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिचे देवा भार काहीच न घ्यावा होईल अगवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावे बासर निद्रा बहुभाषण महायोग पिटे तटे विमरत्यामुरं पुंडरीकाय धातु मनेन्द्रैः समागत्य तिष्ठं तमनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बू फलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं शबरीनामकुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता रायणाम यस्य तं नमामि किसनगिरिम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता बिन वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारिली मी या ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलारतमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी संताच्या या वारी संताच्या वारी मस्तक हे पायावर या वारकरी संताच्या काळ सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्तहार विहार नेमेंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित असणार हा अभंग पाठण्यास काही कोणी सापडणार सर्वांच्या परिचित चौकडी चरणाचा असणार हा अभंग आहे काळ सारावा चिंतने काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे तो कोबरायचा कसा गेला पाहिजे एकांतवासी गंगा स्नाने एकांतवास गंगा स्नान त्यांच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे प्रदक्षिणा तुळशीची असणारी प्रदक्षिणा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या याच्यासाठी नेम सांगितला कसा नेम असावा युक्तहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण याच्यासाठी काय केलं आम्ही तर परमार्थ केला कसा आहे तो परमार्थ तुकोबरा सांगतात परमार्थ महाधन परमार्थ कसा आहे सगळ्यात मोठं धन जर या जगामध्ये काय असेल तुकोबरा सांगतात परमार्थ सगळ्यात मोठं धन आहे याचा परिणाम जोडी देवाचे चरण परमार्थ देवाच्या चरणापाशी घेऊन जातो जोडी देवाचे चरण व्हावा या जतन हे उपाय लाभाचे याच्यासाठी काहीही करण्याची वेळ जरी आली देह समर्पिजे देवा
हा देह भगवंताच्या चरणी समर्पित करा. देह समर्पिचे देवा भार काहीच न घ्यावा. होईल आगवा तुका म्हणे आनंद. युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार. नसावी वासर निद्राभू भाषण विठाला विठाल विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवा कशाच्या निमित्ताने सर्वांना परिचित आहे. आज आपल्या गावातील श्री क्षेत्र घोगरगाव. पूर्वी या गावाला घोगरगाव असं म्हणायचे, आजही घोगरगाव म्हणतात. त्याचं कारण जाता सांगतो. थोडासा फरक का झाला, थोडासा आवाज द्या आता पोपशा. भूमी संतांच्या चरणस्पर्शाची वाट बघत असते. म्हणून या जगतामध्ये पवित्र जर कोण असेल तर संत या जगतामध्ये पवित्र आहे. आणि पवित्र संताचा चरणस्पर्श त्या भूमीला झाला. संत चरण रज लागता सहज. सहज संतांचे चरण जर त्या भूमीला लागले तर ती भूमी न होता श्री क्षेत्र घोगरगाव होत असते. जसा डोंगर असतो तो डोंगर कशाचा बनवलेला असतो, मातीचा असतो, दगडाचा असतो, झाडांचा असतो. माणसं त्याला म्हणतात ही टेकडी, ह्या डोंगर, ह्या डोंगराच्या पलीकडे आमचं गाव आहे. पण डोंगर कशाचा होतो, मातीचा होतो, दगडाचा होतो, झाडांचा डोंगर होतो. पण त्या डोंगराला जर सहज जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पाय लागले तर तो डोंगर राहत श्री क्षेत्र भंडारा डोंगर होत असतो. तशी भूमी अनेक कल्पापासून तर अनेक वर्षापासून आज त्याच भूमीमध्ये आपण जन्माला आलो. आपली मागची ही पिढी याच भूमीमध्ये जन्माला आली. आपली वडलोपार्जित असणारे जी माणसं आहे ते याच भूमीमध्ये जन्माला आले. आणि आपणही याच भूमीमध्ये जन्माला आलो. आपली पुढे सुद्धा असणारी पुढील पिढी याच भूमीमध्ये जन्माला येणार. भूमी तीच आहे, फक्त त्या भूमीला संतांचा चरण स्पर्श झाला का त्या भूमीला पवित्रपणा प्राप्त होतो. जन्म घेती पवित्र ते कुळ पावन आता मला तुमच्यापर्यंत यायचं असं गोड प्रमाणे. पवित्र ते कुळ पावन तो देश. कोणता देश पवित्र आहे, कोणतं कुळ पवित्र आहे का ज्या देशामध्ये अखंडपणे असणारी गंगा नित्य वाहते तो देश पवित्र आहे. ज्या देशामध्ये साधूंची नित्य साधना चालू आहे, निरंतर साधना चालू आहे, तो देश पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. ही गंगा अखंडपणे वाहते म्हणून हा देश पवित्र आहे. या गंगेच्या किनारी जेवढे काही साधू संन्यस्त जीवन जगणारी माणसं आहे, साधू आहे, त्यांच्या नित्य तपस्येमुळे नित्य साधनेमुळे परिणाम असा होतो तो देश पवित्र होतो. आणि त्या साधूच्या नित्य साधनेमुळं, साधूंच्या नित्य तपश्चर्यामुळं ती भूमी ते वलयपर्यंत त्या ठिकाणी सुख प्राप्त होत असं ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. पिकलिया सुखाचा परिमळू का निवाल्या अमृताचा कल्लळू तैसा कोवळाने सरळू बोल बोलिला. काय गोड बोलाव ज्ञानोबा नव्याद्याचा शेवट करीत असताना
पिकली या सुखाचा परिमळू. साधूंच्या जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये नित्य साधना चालते महाराज, नित्य साधना आहे. आणि त्या साधनेचा परिणाम माऊली सांगतात, पिकली या सुखाचा परिमळू. परिमळ म्हणजे सुगंध. साधूंच्या साधनेचा तो सुगंध आहे महाराज. किती सुगंध देतात महाराज. म्हणून आजही तुम्ही बघा, प्रत्येक गंगा किनारी 10 ते 20 किलोमीटरला एका साधू संन्याशाचा आश्रम आहे महाराज. अगदी तुम्ही नाशिक पासून घ्या, का जिथून त्या गंगेचा असणारा उगम गोदावरीचा, त्र्यंबकेश्वर पासून घ्या, अगदी नाथ सागर इथपर्यंत, आपल्या खाली नांदेड पर्यंत विचार करण्याची गरजच नाही. एवढी असणारी या नदी किनारी, या नदी काठी एक एक आश्रम पाहायला भेटतो महाराज. आणि त्या त्या साधूंची त्या त्या आश्रमामध्ये नित्य साधना चालते, भक्ती करतात. त्या भक्तीचा परिणाम त्या त्या परिसरामध्ये त्या भक्तीचा ओलय प्राप्त होत असतो. विठाला विठाला. आपण शेतकरी मंडळी, हा साधं घासाला पाणी दिलं, ऊसाला पाणी देत असताना त्या दंडाने पाणी जातं. पाणी नित्य वाहत आहे, पण त्याचा ओलावा 2-3 वाफ्यापर्यंत, 2-3 सरीपर्यंत जात असतो. तसं साधूचे नित्य जीवन आहे महाराज. नित्य नाही म्हणा मी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. या न्यायाप्रमाणे आज पवित्र असणाऱ्या या गोदातटी श्री क्षेत्र घोगरगाव, आणि या घोगरगावातील श्री संत भैरम भट्ट श्री भैरा जातवेद आश्रम, जुने घोगरगाव म्हणतात त्याला. या ठिकाणी माऊलींच्या काळामध्ये ज्यांचं वास्तव्य प्राप्त झालं, श्री भैरा जातवेद महाराज आश्रम. आणि त्यांनी जसं ज्ञानोबांनी नेवाशा नगरीला ज्ञानेश्वरी लिहिली, तसा असणारा भैरवी नावाचा ग्रंथ त्या काळामध्ये श्री संत भैरम भट्ट या संत महात्म्यांनी तो ग्रंथ लिहिला. आणि पाहता पाहता त्याचा उदय आज आपल्याला प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहता आला. आपल्या मागच्या पिढीने पाहिला का नाही पाहिला सांगता येणार नाही, पण आपण भाग्यवान आहोत का आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. माणसं म्हणतात का पाहिलं, त्याचं कारण सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराजाला 375 वर्ष पूर्ण होत आहे या वर्षी महाराज, फाल्गुन वद्य द्वितीयाला. त्रिशतकोत्तर असणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सोहळा भव्य असणारा महाराष्ट्रामध्ये आज सध्याकडे सगळीकडे साजरा होत आहे. त्या काळातले किती ती माणसं भाग्यवान असेल का ज्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना पाहिलं. धन्य म्हणावी ना इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. किती भाग्यवान ती माणसं म्हणतात का आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजाला पाहिलं, आम्ही भाग्यवान आहोत. किती भाग्यवान असेल त्या काळातली माणसं. धन्य म्हणावी ना इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. त्या काळातली माणसं म्हणतील. आत्ताच्या काळातली माणसं म्हणतील धन्य म्हणावी ना इह लोकी लोका, काय आमचं भाग्य का आम्ही सद्गुरु किसनगिरी बाबांना पाहिलं. म्हणतील महाराज धन्य म्हणावी इह लोकी लोका. कोणाला महाराज? सद्गुरु ब्रह्मलीन नारंगीर बाबांना आम्ही ज्यांनी पाहिलं महाराज, ती म्हणतील महाराज माणसं धन्य म्हणावी ना इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. विठाला विठाला. आणि म्हणून या श्री क्षेत्र घोगरगाव गावातील संप्रदायामध्ये ज्यांची 3 पिढ्यापासून सेवा आहे, 3 पिढ्यापासून, मला असं वाटतं 4थी पिढी पाहिलं आता, 4थी पिढी पाहिली. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा.
वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे पांडुरंगा. वाडवडिलापासून आमच्या घराण्यामध्ये परमार्थाची सेवा आहे. अखंडपणे नित्यपणे परमार्थ केला आणि त्या परमार्थाचा परिणाम असा झाला. वडिलांनीही परमार्थ केला. सुज्ञ आणि जाणकारी मंडळी इथं समोर बसलेली, भाऊ समोर बसले, सांगतील आजही का जुन्या काळापासून असणारे सद्गुरू केसंगिरी बाबांची सेवा केली. आजही ही परिवार हा भक्त परिवार श्री समर्थ सद्गुरू केसंगिरी बाबा भक्त परिवार मंडळ घोगरगाव का सद्गुरू केसंगिरी बाबा पासून महाराज देवगणची सेवा या परिवाराला. वडलोपार्जित वडिलांनीही सेवा केली. कालांतराने पुढच्या पिढीने सुद्धा ती सेवा केली आणि आता मला असं वाटतं तिसरी पिढी ही सेवा आपण करत आहात. याच्यासारखं कोणतं भाग्य आहे? विठाला आणि म्हणून सर्वांना ज्यांचा परिचित आहे का ज्यांनी 109 ते 110 दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा केली, खरं तर तपश्चर्या केली. आणि ही तपश्चर्या करत असताना नर्मदा परिक्रमा करत असताना कोण जाणे काय विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि मला सकाळी फोन केला, येता का म्हणतो मी. अरे वा 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 वा. मला सकाळी म्हणते येता का, पिशवी भरली यांची तयारी. ते म्हणते येतात का. मला आता तुम्ही सगळं आवरून निघाले, मला अजून बरंच मनामध्ये कोणती कल्पना नाही, काही जायचं का न जायचं हा कोणताही विचार नव्हता. जाण्याच्या टायमाला त्यांनी मला सांगितलं काय नाही, सहज एक फोन आला. आपले विष्णू भाऊ सोबदार म्हणे भाऊसाहेब मामा चालता का. म्हणे कुठं जायचं. म्हणे नर्मदा परिक्रमेला जायचं. कोण कोण आहे. म्हणे काय आहे जोडीदार. म्हणे चला आपण दोघं राहू. ठीक आहे काय अडचण नाही. आणि मी तर म्हणतो जाणारी व्यक्ती सहज जरी जात असते एवढं महत्वाचं नाही, घरच्यांनी परवानगी नाही हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. आणि शक्यतो मी फोन केल्यानंतर घोगरगावातला असा कोणता परिवार नाही का नाही म्हणत नाही विठाला विठाला. तसं वास्तविक विचार केला तर या घोगरगावला येण्याचा सहज योग आला. आज सगळं ही सर्व मंडळी मला परिचित आहे, मी त्यांना ओळखतो. आता असं काही नाही का विजू महाराजाला कोणी घोगरगाव मध्ये ओळखत नाही. नाही अगदी झालो भाऊ लहानपणापासून तर अगदी विनेकर कुठे गेले आपले जुने आहे का. हा ठीक आहे मामा समोर बसले का अगदी थोरापर्यंत आता ज्येष्ठ आपले तेच सगळे ओळखत नाही असं काही नाही. गेली अनेक वर्षापासून या गावामध्ये येण्याचा संबंध प्राप्त झाला. हे मी नेहमी सांगतो महाराज, मी कीर्तनासाठी या गावामध्ये जरी आलो असलो पण कीर्तनाच्या पलीकडेही दादा भाऊ आपला परिवार असतो. कीर्तनासाठी कुणी येऊ शकतं महाराज, येणार मी कीर्तनाला येणार, पण कीर्तनाच्याही पलीकडे आपला हा परिवार असतो. विठाला विठाला तो परिवार जोपासता आला पाहिजे महाराज. जोपासता संतांनी हा परिवार कसा जोपासावा संत वाङ्मयामध्ये सांगितलं. पारमार्थिक क्षेत्रामध्ये सामान्य जरी कशी जरी माणसं आपल्याला भेटली तरी ती महाराज पारमार्थिक क्षेत्रामध्ये फार उच्च कोटीची असतात. एखादा सहज म्हणेल माझा प्रपंच ज्यांच्यामुळे पूर्ण कडेला गेला, ज्यांच्यामुळे आमचा प्रपंच चांगला झाला, सामान्य रूपाने माणसं त्यांचे नाव घेतात. पण ज्यांच्यामुळे परमार्थामध्ये योग आला ती मात्र उच्च कोटीची भूमिका आहे. विठाला विठाला आणि मनामध्ये संकल्प केला नर्मदा परिक्रमा करावी. आणि म्हणून नर्मदा परिक्रमा करत असताना मनामध्ये एक विचार आला का नर्मदा परिक्रमा करावी. परिक्रमा या शब्दाचा अर्थ काय. परी म्हणजे आजूबाजूला, क्रम म्हणजे क्रमाने जाणे. नदीच्या असणारा नर्मदेच्या कडेनं जात असताना ती नर्मदेची असणारी परिक्रमा पार करावं लागते, पायी चालावं लागतं. जसं आपण पंढरपूरला जात असताना पायी निघतो, 10 ते 15 दिवस अगोदर नियोजन करावं लागतं. आणि ज्या तिथीला दरवर्षी आपल्या गावातून दिंडी निघते त्या दिंडीच्या दिवशी आपण तिथीला आपण पंढरपूरला निघतो. भगवान पंढरीनाथाची सुद्धा ही एक वारी आहे.
ही वारी करीत असताना कोणी चालू केली? ज्ञानराज माऊलींनी ही वारी केली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी. माऊलीनं हा पहिला दिंडी सोहळा काढला. श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर. तसं शास्त्रामध्ये काही परिक्रमा सांगितल्या, त्याच्यातील ही नर्मदा परिक्रमा आहे. इतर असणाऱ्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, पण नर्मदा अशी एक नदी आहे की ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, महाराज उलटी वाहते. तिचं जर जल बघितलं, पाणी बघितलं, इतकं स्वच्छ आणि सुंदर आहे का ज्या टायमाला आपण ओंकारेश्वरला त्या ठिकाणी जातो, विठाला विठाला बसू द्या आता. हा सात बरोबर ते सावलीच्या हिशोबाने बसते, पण आता सावली सरकते बरं का, ध्यानात ठेवा. ओंकारेश्वर पासून असणारी ही नर्मदा परिक्रमा चालू होते. अमरकंटक पासून उगम पावणारी ही असणारी नदी जरी असली, पण ओंकारेश्वर पासून तिथं अभिषेक करून, त्या जलाचा अभिषेक करून ते जल एका बाटलीमध्ये ठेवून, बरोबर बाटलीमध्ये ठेवावं लागतं, अभिषेक करावा लागतो. नर्मदा मैयाचा फोटो असतो आपल्याकडे. जसं माणसं भेटल्यानंतर माणसं म्हणतात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय हरी, हा जसा मंत्र आपण संप्रदायामध्ये म्हणत असतो, तसं नर्मदेच्या परिक्रमे जात असताना काय म्हणावं लागतं? नर्मदे हर, नर्मदे हर. हो, या नावाने मंत्र जप केला जातो. एखाद्याला जर विचारायचं असलं, ओ माऊली, आपण जसं पंढरपूरला म्हणतो, ओ माऊली चला पुढं पुढं चला, तसं नर्मदेची परिक्रमा करत असताना नर्मदे हर, नर्मदे हर म्हणजे नर्मदेच्या नावाचा उच्चार करावा लागतो, त्या जलाचा अभिषेक करावा लागतो. हातामध्ये एक काठी असते चालण्यासाठी, अंथरण्यासाठी एक पाठीमाग असणार ते आसन असतं महाराज. नर्मदे मायेचा फोटो असतो. रोज नर्मदे मायेचं स्नान केलं का त्या जलाचा आणि त्या नर्मदे मायेचा फोटोचा अभिषेक करायचा, गंध लावायचा, आपल्याला गंध लावायचा, नित्याची परिक्रमा चालायची. पण ही परिक्रमा करत असताना काय करावं लागतं? तर मुखामध्ये नित्य असणारं भगवंताचं भजन आहे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, पण त्याच्या पुढलं प्रमाणाखाली अंडरलाईन करा. वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेव वगैरे नंतरचा भाग आहे. पण ज्या वाटेने आपण चाललो, गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात संप्रदायाने ह्या जिल्ह्यात चालीच्या ठेवल्या जपून. तुम्ही या अभंगाला कोणती चाल लावा, पण याच्यासारखा आनंद नाही भेटणार. विठाला विठाल याचा अर्थ नर्मदे परिक्रमा करीत असताना त्याचे काही स्वतंत्र प्रमाण आहे का? त्याचे स्वतंत्र प्रमाण नाही. आपल्याला तुकोबराच्याच प्रमाणे संगती लावा लागते इथं महाराज. विठाला विठाला तशी ज्ञानोबरायांनी तीर्थयात्रा केली नामदेव महाराजांच्या सहवासामध्ये.
तसं तुकोबरायांची सुद्धा असणाऱ्या तीर्थयात्रेच्या प्रकरणामध्ये किंवा तीर्थाच्या अनुषंगाने जी जी काही प्रमाण आहे त्या प्रमाणाची संगती लावून आपल्याला नर्मदा परिक्रमा पाहिजे. विठाला विठाला मी 2 दिवसापासून विचार करत होतो काय करावं आज, काय करावं. आमचे महाराज म्हणे जन्म आलो त्याचे आजी तरी चालेल म्हणे, पण 2 दिवसापासून डोक्यात एकच चिंतन होतं का सारावा चिंतन, वाह वाह का सारावा चिंतन आहे. विठाला विठाला आणि म्हणून नर्मदा परिक्रमा या मैयेची परिक्रमा करत असताना एवढा काय आनंद आहे. आता मी शब्द वाटे किती जरी व्यक्त केला पण अनुभव नाही, हे बी कबूल केलं पाहिजे आपण. अनुभव ज्यांना त्यांना विचारा काय काय महाराज. त्यांनी मला फोनवर सांगितलं महाराज सांगू माईक मध्ये सांगू बंद करू. बर 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 बर. आता त्यांनी काय मला माझ्या कानात सांगितले मला तुम्हाला माईक मध्ये सांगावं लागेल. नर्मदेच्या परिक्रमा ते मैयाची परिक्रमा करत असताना एवढा काही आनंद आहे महाराज. मी सहज त्यांना एक दिवस फोन केला, म्हणलं बैरट मामा जेवणाची काय व्यवस्था आहे. ते महाराज इकडे कशाचीच कमतरता नाही म्हणे, काही कमतर नाही. भुकेची वेळ राखे जगन्नाथू ज्ञानोबा बोले. ज्ञानेश्वरीचा त्या ओवीचा उत्तरार्ध आहे. भुकेची वेळ लागली तुम्ही प्रयत्न करून पहा, नित्य साधना करा, नित्य तपश्चर्या करा, नित्य ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबांची संतांची ताकद एवढी महाराज का तो परमात्मा जागेवर आणून देतो महाराज. भुकेची वेळ राखे जगन्नाथू. एवढा व्यापक परिणाम जर या परमार्थामध्ये असेल, एवढा मोठा जर परिणाम असेल. विठाला विठाला काय ना. आता तुम्ही आले म्हणजे आम्ही उरकायचेच मार्ग म्हणजे मोठी माणसं आली का आपण समजायचं आता आपला टाइम जो झाला. आदरणीय परमश्रद्धेय आमच्या नेवासा तालुक्याचा आपल्या परिसरातलं सगळं वैभव आदरणीय श्री गोपालगिरीजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय महाराजांचा परिचय जाधव महाराज, जाधव महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. आता परिचय देणार लिस्ट माझे भरपूर मोठी, मी खाली कणिक लावून ठेवलेली आहे त्याला आता. त्याच्यामुळे आता वेळ प्रसंग शेवट मी सगळं उरकणार. विठाला विठाला नर्मदेची परिक्रमा करत असताना मी त्यांना जवळजवळ 19-20 दिवस झाले होते. सहज मला आठवण झाली, निवांत बसलो, म्हणलं मामाला फोन करा कुठची. सहज फोन केला, म्हणलं बरट मामा जेवणाची काय व्यवस्था आहे. ते महाराज इकडे कशाची कमतरता नाही. म्हणलं काय करता नित्यनेम काय तुमचा. म्हणे काय नाही, सकाळी उठल्यानंतर आपलं नर्मदेचं काय जे परिक्रमाचं जे असेल ते देवपूजा, त्यानंतर रोजचा आपला जसा पहाटे काकडा घेतो म्हणे. काकडा सकाळी 7ला चालू झाला का जोपर्यंत काकडा चालू तोपर्यंत म्हणजे अगदी नाटापर्यंत काकडा सगळे अभंग. तिथून पुढं जसा प्रसंग सावधान असेल त्याप्रमाणे अभंग घ्यायचे. आणि संध्याकाळचा नित्याचा हरिपाठ, आरती, सद्गुरु केसंगरी बाबांची आरती. आणि आरती करून ज्या ठिकाणी थांबणार, आता जरी संपलं असले ज्ञानोबा तुकोबाराय थोड्याशा गप्पा मारत असा आमचा क्रम चालायचा. पण चालत असताना जेवणाची एवढी सगळी व्यवस्था आहे म्हणे. एखाद्या साधू संन्यास्त्य महाराजांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर एवढी सोय ठेवतात महाराज, एवढी सोय ठेवतात का साक्षात नर्मदेच्या रूपाने आलेला वारकरी जसे पंढरपूरला जात असताना साक्षात हा परमात्माचे महाराज एवढी सोय ठेवतात महाराज. विठाला आणि त्या नर्मदेच्या परिक्रमेने जात असताना त्यांनी मला सांगितलं, आता सांगतो म्हणलं कस काय काय वाटतं तुम्हाला, परत घरी येत नाहीये का काय? म्हणजे प्रमाण देऊन सिद्ध केलं मी त्यांना. ते महाराज हे जरी असलं म्हणे पण गेले माग ते जाऊ द्या म्हणे, चाव्या फेकीत होते म्हणे माझ्या. या ठिकाणी राहा तुम्ही, सगळं काही मुबलक सुविधा आहे महाराज. सगळं काय आमच्या महाराजांनी नर्मदा परिक्रमा सगळं काय सगळे सुविधा ठेवतात महाराज. या तुम्ही इथं राहा, हे सगळं तुम्हाला समर्पित करतो महाराज. एवढे असणार काय महाराज. हे बोलण्यासाठी सुद्धा ज्ञानोबा सांगतात, निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा गंधर्व मोठा सुख दुःख संजय गच्छन्ते मूढा पदमेयम. या श्लोका खालचं ज्ञानोबांचं पहिलं भाष्य बघा ना.
एखादा सत्पुरुष, एखादा साधू ज्या टायमाला ही अंतःकरणामध्ये भूमिका निर्माण होत असते, त्या टायमाला त्या साधूचं अंतःकरण काय असतं, त्या संतांचं अंतःकरण काय असतं. भगवंताच्या त्या श्लोकाखालचं ज्ञानोबरायांचं भाष्य बघा. भगवान सांगतात निर्माण मोहा जित संग दोषा. या श्लोकावर भाष्य करीत असताना माऊलींनी किती सुंदर लिहिलं. जया पुरुषाचे कामन सांडोनी गेले मोहमान. वर्षाती घन जैसे आकाशाते निकवड्याने निष्ठुरा उगबीजे जेवी सोयरा. हा हा हा. कल्पना करावा ज्ञानोबरांनीच फक्त. विठाल विठाल काय कल्पना आहे. म्हणजे मी कल्पना नावाची कल्पना नाही सांगत. ही कल्पना ज्ञानोबांनी सांडावी. माऊली सांगतात एरवी कल्पना ते सावे. माऊली कल्पना ही जशी वाऱ्याची झुळूक आल्यानंतर निघून जाते, तशी कल्पना असते महाराज. कल्पना दोन प्रकार, एक शुभ कल्पना आणि एक अशुभ कल्पना. आता मला शुभ आणि अशुभ इथं मांडण्यासाठी एवढ्या लांबून मी आलेलो नाही. विठाला विठाल. आणि त्या नर्मदेच्या परिक्रमेने जात असताना त्या साधू सत्पुरुषाचं अंतःकरण कसं असतं, माऊलीने त्याचं दिग्दर्शन करावं. जया पुरुषाचे कामन. बसा बाबा. सत्पुरुषाचं मन कसं असतं. जया पुरुषाचे कामन सांडून गेले मोह, सांडून गेले मान. अशी संगती लावा बरं का. ते सांडून गेले मोहमान तशी संगती नाही लागणार. शब्दाची विभक्ती फोड करता संगती लागत. सांडून गेले मोह आणि सांडून गेले मान. याच अनुषंगाने तुकाराम महाराज सांगतात गेले आशा पाश निवारोने निवारोने. गेले आशा पाश निवारोने निवारोने. गेले आशा पाश निवारोने. गेले आशा पाश निवारोने. भक्ताई से गेले आशा पाश निवारोने. गेले आशा पाश निवारोने. भक्ताई से गेले आशा पाश निवारोने. गेले आशा पाश निवारोने. ज्ञानोबरांचे असणार ओवीचा संदर्भ, तुकोबरायचा असणार प्रमाण. गेले आशापाश निवारोने. जया पुरुषाचे कामन सांडोने गेले मोहमान. साधू सत्पुरुषाच्या त्या नर्मदेच्या परिक्रमेमध्ये फार मोठ्या साधू संन्यासाच्या आश्रमावर परिणाम असं होतो महाराज. काही नाही, अंतःकरणामध्ये कोणती भावना नाही, पण आलेला प्रत्येक असणारा वारकरी म्हणा किंवा नर्मदे माईची प्रदक्षिणा करणारा तो असणारा व्यक्तिमत्व काय जे असेल त्यांना महाराज जवळ करतात. संध्याकाळी जेवणाची सोय करतात. सकाळी गरम पाणी स्नान करून चहा पाणी करून व्यवस्था मग त्यांना महाराज वाट्याने पुढे लावणार. एवढी नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणी आपल्याला काय करते, आपल्याला जवळ घेऊन आपल्याला त्या ठिकाणी कुशीमध्ये घालते. विठाला विठाल. म्हणून 3,500 किलोमीटरची असणारी ही नर्मदा परिक्रमा. मग काहींना 109 दिवस, 110 दिवस, 120, 100 ते 120 असा दिवसाचा कालावधी सांगितलेला आहे. मग आपलं शरीर कोणत्या अवस्थेमध्ये त्याच्यावर नर्मदा परिक्रमा होत असते. आपलं शरीर जर थोडस वयस्कर असेल, जयांचे आयुष्य दाखवते होय या न्यायाप्रमाणे, का आता थोडस शरीरामध्ये बळ राहिलं नाही, वय 60-70च्या हिशोबाने चालू आहे, मग परिक्रमा चालू आहे, मग त्या टायमाला ती परिक्रमाला 135 ते 140 दिवस लागतात. आणि ज्या टायमाला वयाची वय मर्यादा जर कमी असेल बाबा, त्या टायमाला वय आपलं 40 35, त्या वयामध्ये जर आपण ती परिक्रमा केली तर आपल्याला 100 किंवा 110 किंवा 109 दिवसामध्ये ती परिक्रमा पूर्ण होत असते. विठाला विठाला. आणि कोणत्याही प्रकारची जर चिंता, त्या वास्तविक जर विचार केला त्या रस्त्याला लागलो चिंताच नाही महाराज. हा उजळले भाग्य आता, अवघी चिंता मारेल आपलं भाग्य उजळलंय महाराज. काय याच्यातून एक सिद्धांत सांगू का दादा, एक सिद्धांत सांगतो ऐका सर्व भजनी मंडळ. आपण म्हणतो ना आम्हाला वेळच नाही, त्याच्यातले हे ज्वाज्वल उदाहरण आहे. आता कोणी म्हणायचं नाही का मला ह्या प्रपंचामध्ये एवढी काम आहे का मला नर्मदा परिक्रमा करण्यासाठी वेळ नाही,
तो म्हणणारा आता मूर्ख ठरेल. विठाला विठाला विठाला. म्हणजे ही वेळ नाही, हे विधान आता खोटं करावं लागेल का नाही बाबा? खोटं करावं लागेल महाराज. का माणसं म्हणतात आम्हाला वेळ नाही, सावड नाही, पण एवढ्या वेळेतून वेळ काढला याचा अर्थ आपल्याला सावड आहे. विठाला काळ सार्थक केला जाणी हो काळ सार्थक केला जाणी हो काळ सार्थक केला जाणी काळ सार्थक केला जाणी हरिला मनी विठाल हरिला मनी विठाल काळ सार्थक केला जाणी हो काळ सार्थक केला जाणी काळ सार्थक केला त्याने धरला मनी विठ्ठल. आता इथं काय पाहायचं महाराज? बाबा मी जरी नसतो आलो नाच कीर्तनासाठी तर इथं ज्ञानोबराच्या प्रमाणे सांगू का, एकेकाचेनी मनोव्यापारी महाराज. ही माणसं म्हणजे मोठ्यांच्या सहवासामध्ये मोठ्यांच्या असणाऱ्या तावेमधून निघालेली ही माणसं. हा मग सद्गुरू कृष्णगिरी बाबा असेल किंवा इकडं पाहिलं तर सद्गुरू नारायणगिरी बाबा असेल. हे मोठ्यांच्या असणाऱ्या सहवास प्राप्त झाला. आणि सहवास माणसाला जीवनाचं काय करतो? माणसाच्या जीवनाचा उत्कर्ष जर करत असेल तर तो असणारा संत संगतीचा सवय. पतन उद्धार संघाचा महिमा. माणसाच्या जीवनातलं पतन हे संगतीमुळे प्राप्त होत असतं आणि माणसाच्या जीवनाचा उत्कर्ष केवळ संगतीने प्राप्त होत असतो. विठाला विठाला.